तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत रवींद्र धंगेकर जोडलेले आहेत, काँग्रेसचे नेते धंगेकरजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। पुणे जिल्ह्यामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आपण पुणेकरांना नेमकं काय आवाहन कराल आणि प्रशासन यंत्रणा नेमकी कुठे कमी पडते का? याच्यामध्ये महानगरपालिकेची कुठलीही यंत्रणा आता रस्त्यावर नाहीये, हम्म, पहिला मुद्दा। आणि याच्यामध्ये नागरिकांची आता जर कुठं अडचणीत नागरिक आला तर कुठली यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये आणि प्रशासन याच्यामध्ये कुठेही आता रस्त्यावर नाहीये। याच्यामध्ये अनेक नागरिकांना जीव प्राण गमावू लागला। रात्री डेक्कन परिसरामध्ये 2 मुलं शॉक लागून पाण्यामध्ये प्राण गेले त्यांचे। या सगळ्या गोष्टीचं प्रशासन कुठे याचा मुद्दा महत्वाचा आहे। आता तुम्ही कुठेही फोन करा, प्रशासनाचा एकही माणूस त्या ठिकाणी जात नाहीये आणि मदत काही होत नाहीये। मदत कधी होईल? सगळा पाऊस उतरला, पाणी उतरलं की मग तुम्हाला ही यंत्रणा दिसेल। पण आता जी नागरिक अडचणीत आहेत त्यांना कुठेही सोडवण्यासाठी कुठली यंत्रणा आता नाहीये। नक्कीच धंगेकरजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।